स्वस्त प्रवास की बेकायदेशीर व्यवसाय? महाराष्ट्रात बाईक टॅक्सी ऍप्सवर मोठी कारवाई. रॅपिडो सारख्या सेवांवर संकट. मुंबईचं ट्रॅफिक, पुण्याचे सिग्नल, नागपूर मधली वाढती गर्दी आणि अशातच गेल्या काही वर्षात लोकांसाठी एक जलद आणि स्वस्त पर्याय लोकप्रिय झाला, बाईक टॅक्सी ऍप्स. विशेषतः तरुण, ऑफिस वर्कर्स आणि स्टुडंट्स मध्ये रॅपिडो सारख्या सेवांचा वापर प्रचंड वाढला. कारण कॅब पेक्षा स्वस्त, ट्रॅफिक मध्ये जलद आणि कमी वेटिंग टाइम. पण आता महाराष्ट्र सरकारनं या सेवांवर मोठी कारवाई सुरू केली आहे. महाराष्ट्र सायबर आणि परिवहन विभागानं राज्यभरातील कथित बेकायदेशीर बाईक टॅक्सी सर्व्हिस विरोधात ऍक्शन सुरू केली असून ऍप स्टोर्सना नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. नेमका वाद काय आहे? सरकारचा मुख्य दावा असा आहे की खासगी नंबर प्लेट असलेल्या दुचाकींना कमर्शियल पॅसेंजर ट्रान्सपोर्ट साठी वापरता येत नाही. म्हणजेच अनेक बाईक टॅक्सीज व्हाईट नंबर प्लेटवर चालतात. कमर्शियल परमिट नसल्याचा आरोप आहे. सेफ्टी आणि इन्शुरन्स नियमांचं उल्लंघन होत असल्याचं सरकारचं म्हणणं आहे. यामुळे राज्यभरात इन्फोर्समेंट ड्राईव्ह सुरू करण्यात आली आहे. मग ऍप स्टोर्सना नोटीस का? ही गोष्ट महत्वाची आहे. सरकारनं फक्त रायडर्स किंवा ड्रायव्हर्सवर कारवाई केली नाही, तर थेट गुगल प्ले स्टोर, ऍपल ऍप स्टोर यांनाही नोटीस पाठवल्याची माहिती समोर आली आहे. सरकारचा प्रश्न आहे, जर सेवा राज्यात कायदेशीर नसेल तर ऍप उपलब्ध कसं? रॅपिडो आणि अशा ऍप्स इतक्या लोकप्रिय का झाल्या? कारण भारतातील अर्बन ट्रॅफिक आता मोठं संकट बनलं आहे. विशेषतः पुणे, मुंबई, बेंगलोर, हैदराबाद सारख्या शहरांमध्ये लोक वेळ वाचवण्यासाठी बाईक टॅक्सीज वापरतात. काही ठिकाणी 50 रुपये प्रवास, 10 मिनिटात डेस्टिनेशन, पीक अवर्स मध्ये कॅब पेक्षा वेगवान सेवा. म्हणून या सर्व्हिस अत्यंत लोकप्रिय झाल्या. मग पारंपरिक रिक्षा आणि टॅक्सी चालकांचा विरोध का? इथे आर्थिक संघर्ष सुरू होतो. ऑटो आणि टॅक्सी युनियनचं म्हणणं आहे, आम्ही परमिट्स घेतो, टॅक्स भरतो, नियम पाळतो, मग बाईक टॅक्सी ऍप्सना वेगळे नियम का? त्यांच्या मते हे अनफेअर कॉम्पिटिशन आहे. महाराष्ट्रातील अनेक टॅक्सी आणि ऑटो युनियन्स बराच काळ बाईक टॅक्सीवर बंदीची मागणी करत आहेत. पण सामान्य लोक काय म्हणतात? सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात मिक्स्ड रिॲक्शन दिसत आहेत. काही लोक म्हणतायत, बाईक टॅक्सी नसतील तर ऑफिसला उशीर होईल, महाग कॅबपेक्षा हा स्वस्त पर्याय आहे, ट्रॅफिक मध्ये प्रॅक्टिकल सोल्युशन आहे. तर दुसरीकडे काही जण म्हणतायत, सेफ्टी धोक्यात आहे, महिला प्रवाशांसाठी रिस्क वाढू शकते, कोणतीही रेग्युलेशन नाही. सर्वात मोठा मुद्दा सेफ्टी. सरकारच्या कारवाई मागचं एक मोठं कारण सेफ्टी देखील मानलं जातं. कारण बाईक टॅक्सी मध्ये पॅसेंजर इन्शुरन्स, कमर्शियल रजिस्ट्रेशन, ड्रायव्हर व्हेरिफिकेशन, ऍक्सिडेंट लायबिलिटी यावर अनेक प्रश्न उपस्थित होतात. विशेषतः महिलांच्या सुरक्षेबाबत चिंता व्यक्त केली जाते. भारतात बाईक टॅक्सी बद्दल नियम स्पष्ट आहेत का? पूर्णपणे नाही. वेगवेगळ्या राज्यांमध्ये वेगवेगळे नियम आहेत. उदाहरणार्थ, काही राज्यांनी बाईक टॅक्सीज लीगल केल्या, काहींनी तात्पुरती परवानगी दिली, काही राज्यात बंदी देखील आहे. महाराष्ट्रात हा मुद्दा अजूनही कायदेशीर आणि धोरणात्मक वादाच्या टप्प्यात आहे. याचा परिणाम कोणावर होणार? रायडर्स, ज्याचं रोजचं इन्कम बाईक टॅक्सीवर अवलंबून आहे, स्टुडंट्स आणि ऑफिस वर्कर्सवर. स्वस्त ट्रॅव्हल ऑप्शन कमी होऊ शकतो. ऍप कंपनीज, रॅपिडो सारख्या कंपन्यांना ऑपरेशन बदलाव्या लागू शकतात. ऑटो इंडस्ट्री, कॉम्पिटिशन कमी होण्याची शक्यता. पुढे काय होऊ शकतं? तज्ञांच्या मते 3 शक्यता आहेत. 1. पूर्ण बंदी. 2. नवीन नियमांसह परवानगी. 3. कमर्शियल लायसन्स मॉडेल. सरकार भविष्यात स्पेशल परमिट्स, इन्शुरन्स रूल्स, सेफ्टी गाईडलाईन्स घेऊन नवीन पॉलिसी आणू शकतं. शेवटी महत्वाचा मोठा प्रश्न, ही लढाई फक्त बाईक टॅक्सीची नाही, तर भविष्यातील अर्बन ट्रान्सपोर्टची आहे. कारण भारतात शहर वेगानं बदलत आहे आणि लोकांना आता हवं आहे स्वस्त ट्रान्सपोर्ट, जलद ट्रॅव्हल, ऍप बेस्ड सुविधा. पण त्याच वेळी सरकार समोर प्रश्न आहे, इनोव्हेशनला परवानगी द्यायची की नियमांचं कठोर पालन करायचं? आणि सध्या महाराष्ट्रात हाच संघर्ष रस्त्यावर उतरलेला दिसतोय. तर तुम्हाला काय वाटतं? आम्हाला कमेंट मध्ये नक्की कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.